नमस्कार, मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते। आजचा विषय खरंच तुमच्यापर्यंत आणणं खूप गरजेचं आहे आणि हा विषय त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं खूप अत्यंत गरजेचं आहे। कारण आता अर्ध्या तासापूर्वी मला माझा जो जुना चॅनल होता त्याच चॅनलवरती माझे ह्या चॅनलवरचे व्हिडिओ कॉपी करून टाकलेले आहेत। तर माझ्या ह्या व्हिडिओंचा मिसयूज केला गेलेला आहे आणि त्या व्यक्तीला असं वाटतंय की तो अति हुशार व्यक्ती आहे आणि त्याचं एवढं टॅलेंट कोणातच नाही, पण त्याचं टॅलेंट त्याला खूप महागात पडणार आहे। कारण ह्या अगोदर त्यांनी ज्या चुका केल्या त्या मी खूप शांतपणे सहन केल्या। अगदी नाव माहीत असून सुद्धा मी त्या व्यक्तीच्या सगळ्या चुका खूप शांतपणे घालवल्या, सगळ्या शांतपणे केल्या। पण आता मी शांत बसणार नाही, कारण त्या व्यक्तीने आत्ताही मला माझे चॅनल कॉपी केले, माझे चॅनल म्हणजे व्हिडिओ कॉपी करून अजून त्या चॅनलला नवीन सुरुवात केलं। पहिले व्हिडिओ जे होते ते सगळे डिलीट केले आणि आत्ताचे माझे व्हिडिओ परत कॉपी करून तिथे अपलोड केलेले। तर मी आत्ताच अर्ध्या तासापूर्वी मी माळशिरसमध्ये होते, कारण आमच्या घरी कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मला काही साहित्य आणण्यासाठी मी माळशिरसला गेले होते। तर मला तिथे मी माझा मोबाईल यूट्यूब चेक केलं तर मला तिथे माझेच कॉपी केलेले व्हिडिओ दिसले। मग मी पोलीस स्टेशनमध्ये त्याची केस देखील केलेली आहे, कारण माझ्या म्हणजे व्हिडिओंचा मिसयूज केला गेला आहे। आत्तापर्यंत मी काय केलं होतं, त्यांना म्हणजे मी व्हिडिओ पण बनवले, भरपूर व्हिडिओ बनवले, त्यावरती माझं चॅनल गेला आहे, चोरी केला आहे, पण व्यक्तीचं नाव माझ्या तोंडून कधीच गेलं नाही। मला माहीत असून सुद्धा मी त्या व्यक्तीचं नाव कधीच तुमच्यासमोर म्हणजे घेतलं नाही, पण मी अगदी त्याच्या नावानिशी तिथे तक्रार केली आहे, तिथे केस केली आहे। कारण मला माहिती आहे, कारण माझा पासवर्ड जो होता तो फक्त त्या एकाच व्यक्तीला माहीत होता आणि त्या मी एकाच व्यक्तीची केस त्याच्या नावानिशी पोलीस स्टेशनमध्ये केस केली आहे। तो व्यक्ती जर पाहत असेल आणि त्याला वाटत असेल हे काहीतरी फेक बोलते, हिने केस वगैरे केली नाही, तर नक्कीच त्याला वाटत असेल की मी शांत बसेल अजूनही, पण मी पुरावा म्हणून काहीतरी प्रूफ आहे की मी त्याच्याबद्दल त्या व्यक्तीसाठी केस केली आहे। तर मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ माझा लगेच तुम्हाला अपलोड मी करेल, मी लगेच तुम्हाला त्याचा एक प्रूफ देईन की मी केस केलेली आहे। तिथे मी पोलीस स्टेशनमध्ये जिथे केस केली त्याचा एक फोटो घेईन आणि तुम्हाला तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच अपलोड करेन। त्या व्यक्तीने जर हे इथे नाही थांबवलं तर त्याला हे खरंच खूप महागात पडणार आहे, कारण आता केस करून पण मी फक्त एवढ्या शांत बसणार नाही। त्याला वाटत असेल तो खूप पुढं चाललाय, पण त्याला काय करायचं हे मला चांगलं माहिती आहे, कारण आता मी पोलीस स्टेशनमधून केस करून आले, पण त्याला जर खोटं वाटतंय मी नाहीच केस केले तर त्याला ते नक्कीच प्रूफ देखत समजेल, प्रूफ पण त्याच्यापर्यंत येईल। तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रूफ देईन, कारण मी आत्ता तो फोटो लगेच तुम्हाला शेअर नाही करू शकत आहे, कारण मी केस केले। पण त्या व्यक्तीने जर आत्ता नाही थांबवलं ना तर मी प्रूफ केस केले का नाही केले त्याला हे चेष्टा वाटत असेल की नाही ही शांत बसेल, अजूनही शांत बसले, तर नाही मी प्रूफ देखत ह्या सगळ्या गोष्टी त्याला शेअर करेन। कारण तो माझे व्हिडिओ तर पाहतोय, कारण डाउनलोड करून टाकलीत माझ्या त्या चॅनलवरती व्हिडिओ, म्हटल्यावर तर नक्कीच व्हिडिओ पाहत असणार आहे। तर मग मी त्याला प्रूफ देखील शेअर करेन। त्याला वाटते तो खरंच खूप आहे, पण त्याच्या इतका हरामखोर तर तो नाही आहे, कारण त्याला वाटते की शांत बसली, एवढी शांत बसली म्हणजे अजूनही शांत बसेल। त्याचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे की मी शांत बसली आणि आत्ता पण बसेल, नाही, त्याला समजेल आणि त्याला हे खरंच खूप महागात पडणार आहे। कारण हे मी त्याच्या जीवावर कुठलीच गोष्ट कमवली नाही की तो असंच येईल आणि माझ्यापासून हिरावून घेईल। हे मी माझ्या स्वकष्टावर कमवलेला चॅनल आहे आणि माझ्या स्वकष्ट इथं मी सर्वस्व दिलं आहे माझं इथं, मग तो असंच येऊन माझं चॅनल वगैरे नाही घेऊन जाऊ शकत आणि मी एवढं पण शांत बसणार नाही। पहिल्या गोष्टीसाठी शांत बसले कारण तिथे माझ्या चुका होत्या, मी त्याला पासवर्ड वगैरे दिला, विश्वास ठेवून, ह्या आमच्या चुका होत्या, आमच्यासाठी आम्ही म्हणजे आमच्या घरीसाठी गेलो, पण आता खूप झालं, कारण हा चॅनल मी माझ्या स्वकष्टाने कमवलेला आहे आणि तिथे जर कोणी अडवलं तर त्याला अशीच तर सुट्टी देणार नाही। तर आता मी तुम्हाला प्रूफ देते, म्हणजे तुम्हालाही कळेल तो हरामखोर किती, कारण तुम्ही तर त्याचे व्हिडिओ पाहतायच, त्याच्यामुळे तर काही विषयच येत नाही की तो किती खालच्या थराला गेलेला आहे, विषय येत नाही, तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी। पण आता मी तुम्हाला त्या गोष्टी प्रूफ सोबत दाखवते, म्हणजे तुम्हालाही विश्वास बसेल।